अकोल्याच्या मलकापूर भागात काहीच दिवसांपासून 10 दिवसाआड पाणी पुरवठा, त्या विरोधात आक्रमक होत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी पुरवठा कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड, पाण्याची मटकीही फोडली। मुंबईतल्या वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा, वांद्रे एच पूर्व मनपा वॉर्डवर ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा। मुंबईतली पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं आक्रमक। लातूरच्या तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट, नियोजनाअभावी नळाला पाणी नाही। जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना हातपंपावर रात्रभर जागण्याची वेळ। नाशिकच्या येवला शहरात दुष्काळाच्या झळा, आता येवला शहरात होणार 4 दिवसाआड पाणी पुरवठा, येवला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महापालिकेवर धडक मोर्चा, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई विरोधात आंदोलन। आंदोलकांना कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडवलं, परिसरात गोंधळाचं वातावरण। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम, लातूर आणि बीड जिल्ह्यातले शेतकरी एकत्र। शक्तीपीठ महामार्गाची मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावली जावं लागलं परत। ठाण्यातील कोटनाका परिसरात काँग्रेसचं आंदोलन, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राचा केला निषेध। हातात फलक घेऊन मोदी सरकार विरोधात केली घोषणाबाजी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या चार्जशीट संबंधात काँग्रेस आक्रमक, जळगावातील बीएसएनएल ऑफिस समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जोरदार निदर्शन। नॅशनल हेराल्ड प्रकरणी अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं धरणं आंदोलन, केंद्र सरकारचा केला विरोध। जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा, अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करा, तसंच संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांचं तात्काळ निलंबन करावं, ठाकरेंच्या शिवसैनिकांची मागणी। सोलापुरातील नामांकित महिला विद्यालयात लव्ह जिहादचा प्रकार, हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। महाविद्यालयातील लॅब अटेंडंट नसलेल्या उमेर शेख नामक व्यक्तीने 7 ते 8 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची ही माहिती। राष्ट्रीय आरोग्य अभियान, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, आरोग्य भवनात 50 ते 60 अधिकाऱ्यांसाठी आंदोलन। वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी मैदानात, धुळ्यात युवक आघाडीच्या वाढत्या महागाई विरोधात आंदोलन, गॅस सिलेंडरची प्रतिमा जाळत दरवाढीचा केला निषेध। अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या कामगार संघटनेचं थाळी बजाव आंदोलन, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2022 ते 24 मध्ये वेतनात तफावत झाल्याचा आरोप, तफावतीचे 34 लाख रुपये जमा न झाल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी फोनवरून बातचीत, जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या सखोल चौकशीची केली मागणी, जयस्वाल यांच्याकडनं तात्काळ चौकशीचं आश्वासन। भिवंडीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाने चालवला हातोडा, भिवंडीचे आयुक्त अमोल सागरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई। सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून धुळ्याच्या सोनगीरमध्ये सरपंच रंजना मोरे अपात्र घोषित, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातांसह 1400-1500 जणांवर गुन्हा दाखल, संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश। 31 जणांना नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत अटक। नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात, 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त, घटनास्थळावरून आतापर्यंत 97 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सातपीर दर्ग्याचं अतिक्रमण हटवल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त अद्याप तैनात। दर्ग्यासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दर्ग्यावर कारवाई झाली, कर्णिक यांची माहिती। बीडमध्ये 73व्या नगद नारायणगडाच्या सप्ताहाची सांगता, मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती। गेवराई तालुक्यातल्या उमापूर या गावाला पुढील वर्षीच्या नारळी सप्ताहाचा मान। बीडच्या शिरूरमधील नारळी सप्ताहात सुरेश धस सहभागी, मात्र धनंजय मुंडे येण्याआधीच सुरेश धस निघून गेले, त्यामुळे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट टाळली अशीही चर्चा। बीडच्या भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची सांगता, सप्ताहात भाविकांसाठी 100 क्विंटल बुंदी आणि चिवड्याचा महाप्रसाद। नागपूरनंतर आता गोंदियातही बोगस शिक्षक घोटाळा, 50हून अधिक बोगस शिक्षक गोंदियात असल्याचं समोर, संस्था चालकाची मान्यता रद्द करावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी।
नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरण पासवर्डचा गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचं समोर. नरड यांना अटक होण्यापूर्वी तक्रारीत पासवर्डचा गैरवापर केल्याचं होतं नमूद. चंद्रपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप. सावली आणि मूल तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती. प्रत्येकी 25 लाख रुपये घेत 5 शिक्षकांची नियुक्ती केल्याची तक्रार दाखल. 580 बोगस शिक्षक भरती प्रकरण. अल्पसंख्याक नसलेल्या शाळेला पवित्र पोर्टलवर दाखवलं अल्पसंख्याक. भंडाऱ्याच्या वरठीतील नवप्रभात शिक्षण संस्थेमधला प्रकार. परभणीच्या मंगरुळ गावात शिक्षकाची गळफास घेत आत्महत्या. संस्थाचालकाने फसवणूक करत आर्थिक पिळवणूक केल्याची ठेवली चिठी. बनावट औषधी पुरवठा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात औषध निर्माण कंपनीवरही गुन्हा दाखल. बनावट औषध पुरवठा केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल. पुण्यामधील स्वारगेट बलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. साताऱ्याच्या कराडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण. भर रस्त्यात पोलीस आणि कार चालकात फ्रीस्टाईल हाणामारी. पोलीस कॉन्स्टेबलच्या कानाखाली वाजवली. तीव्र उन्हाळ्यामुळे ठाण्यातील सर्व कार वॉश सेंटर्स बंद करण्याचे महापालिकेचे आदेश. धरणांमधला साठा कमी झाल्याचा परिणाम. वॉशिंग सेंटरमध्ये कार दिसली तर कारवाई होणार. उद्या मुंबईतली मेट्रो 3 बंद राहणार. सकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत ॲक्वालाईन मेट्रो सेवा बंद राहणार. बीकेसी ते आचार्य यात्रे चौकाच्या चाचणीसाठी सकाळी 2 तास मेट्रो सेवा बंद असणार. कोकण रेल्वे मार्गावर आज रात्री मेगा ब्लॉक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडीतील कोकिसरे भुयारी मार्गाच्या कामासाठी ब्लॉक. आज रात्री 11:30 ते उद्या पहाटे 3:30 दरम्यान मेगा ब्लॉक असणार. अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं 90% अधिक काम पूर्ण. मुंबई महापालिकेकडून 15 मे पर्यंत गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची डेडलाईन. ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात अधिक वाढ. 21 ई रिक्षांचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबारच्या शहादाच्या बायपास रस्त्याचं काम 2020 मध्ये पूर्ण. मात्र 4 वर्षात महामार्गाला मोठमोठे तडे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. अकोला मंगरुळपीर महामार्गावर सुसाट मालवाहू वाहनाचा थरार. वाहनाच्या पाठीमागे दोरी निसटल्यानं 40 ते 50 फूट दोरी अडकून होती. यामुळे मालवाहू वाहन चालकाचा निष्काळजीपणा समोर. नांदेड जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्यानं नर्सिंग महाविद्यालयातल्या 31 विद्यार्थ्यांना विषबाधा. सर्व विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रस्त्यावरील एका गाड्यावर पाणीपुरी खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती. घरामध्ये सतत होत असलेली चोरी आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या वकिलाचं अनोखं आंदोलन. घरावर लावला चोराला विनंती करणारा बॅनर. सोनं चांदी आणि पैसा नसल्यानं तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका अशा आशयाचा बॅनर लावत केली विनंती. कल्याणच्या वालधुरी परिसरात भर दुपारी घरफोडी. 12,69,000चा मुद्देमाल केला लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लग्न समारंभात मंगल कार्यालयामध्ये दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. आरोपीकडनं तब्बल 4 लाखांचे दागिने जप्त. कोल्हापूर पोलिसांची कारवाई. धुळ्यातील चोरी किंवा हरवलेले जवळपास 30 स्मार्टफोन पोलिसांकडनं परराज्यातनं हस्तगत. यासंबंधी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा केला गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.